गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विदर्भ राज्य आंदोलन समितीने आपल्या पूर्वनियोजित घोषणेनुसार रविवारी पेरमिलच्या मुख्य चौकात नागपूर कराराची होळी केली आहे। यावेळी विदर्भवाद्यांनी जळाला रे जळाला, नागपूर करार जळाल्याच्या घोषणा दिल्या। तसेच स्वतंत्र विदर्भ मिळवण्याकरिता करू किंवा मरू किंवा अशी हाक दिली। विदर्भवाद्यांनी वेगवेगळ्या विदर्भासाठी पेरमिलच्या मुख्य चौकात 28 सप्टेंबर रोजी नागपूर कराराची होळी केली आहे। यावेळी नागपूर कराराच्या 11 कलमा वाचून दाखवण्यात आल्या। 28 सप्टेंबर 1953 साली झालेला हा करार पूर्णतः घटनाबाह्य आहे। त्यातील 11 कलमांपैकी एकाही कलमाची अद्याप पूर्तता झाली नाहीये असा आरोप करीत जनतेसाठी हा करार अन्यायकारक असल्याचा आरोप केलाय। तसेच यामुळे विदर्भाची अधोगती झाल्याचा दावाही केलाय। आंदोलनात युवा व नाग विदर्भ आघाडीचे प्राचार्य डॉक्टर नागसेन मेश्राम, उमाजी गोवर्धन, विलास टापलवार, नामदेव पेंदाम, शंकर चालूरकर, विष्णू रापल्लीवर, प्रफुल्ल ढोंगे, तुळशीराम चंदनखेडे, लालसू पुंगाटी, प्रदीप दुर्गे, मनोज बैरागी, व्हीसी कोंडांगर गुरले, कविश्वर चंदनखेडे, राजीव बॉम्बावार, सचिन शिंधम शेट्टीवार, आत्माराम कोंडा गुरले, सुधीर मंडल उपस्थित होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबर रोजी नागपूर कराराची होळी करण्यात येत आहे। हा नागपूर करार काय आहे तर 28 सप्टेंबर 1953 उर्वरित महाराष्ट्रातील सर्व नेते आणि विदर्भाची मागणी करणारे काही नेते यांच्यामध्ये एक करार झालेला होता। त्या करारामध्ये ज्या अटी देण्यात आलेल्या होत्या त्या अटीपैकी एकही अटीची पूर्तता कराराच्या माध्यमातून होऊ शकली नाही आणि त्यासाठी एकच पर्याय उरलेला आहे की ते म्हणजे महाराष्ट्रातून आपले जे विदर्भ राज्य आहे हे अलग होणे गरजेचे आहे। विदर्भ राज्यामध्ये असणारी विपुल साधन संपत्ती, त्याबरोबरच या विदर्भामधून वाहणाऱ्या नद्या, जंगल संपत्ती, तसेच मोठ्या प्रमाणामध्ये असणारी जी खनिज संपत्ती आहे या खनिज संपत्तीच्या आधारे उर्वरित महाराष्ट्राचा हा विकास झालेला आहे। भाषावार प्रांतरचना 1 मे 1960 ला झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। तेव्हापासून खऱ्या अर्थाने या विदर्भावर अन्याय होतो आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तत्कालीन काळामध्ये काही विदर्भवीर हे पुढे आलेले होते। मधला काळ हा जरी थोडा थंडावस्थेत गेला असला तरी मागील 12 वर्षापासून विदर्भ राज्याची मागणी ही होत आहे आणि त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे संपूर्ण विदर्भभर आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून नागपूर कराराची होळी आज या ठिकाणी आपण जाहीररित्या करत आहोत आणि यामधून आपण शासनाला एक आव्हान देतो आहे की जर तुम्ही अशा पद्धतीने जर वागत असाल तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरू आणि मग त्यामुळे आपोआपच तुम्हाला या राज्यातून पडता भुई थोडी होईल, म्हणजे भुई मिळणार नाही। विदर्भातील जे लोक आज सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं होतं की मी जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही। त्यांनी लग्न केलं परंतु विदर्भाच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही ठोस पावले उचललेली नाही। त्याचबरोबर विद्यमान केंद्रामध्ये असणारे रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी सुद्धा तशाच पद्धतीची एक घोषणा केलेली होती। सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा तशीच केलेली होती। हे सर्व विदर्भाचे नेते विदर्भासाठी काही करू शकले नाही आणि म्हणून त्यासाठी हा लढा हा सतत चालू ठेवावा लागत आहे आणि या लढ्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण या 28 सप्टेंबरला नागपूर कराराची जाहीररित्या ही होळी करत आहोत। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी साई चंदनखेडे, पेरमिली अहेरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।